जय एसटी वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। महेश वाणी यांनी एक गमतीशीर कमेंट्स केलेली आहे। तुमचे खत RNPH वापरल्यावर रोग जास्त येतात। आमचे कॅमेरामॅन सुद्धा हसलेले आहे। मूळतः एसटी वैदिकची जी खतं आहे किंवा जे RNPH आहे किंवा LSQ आहे, हे सर्व जे काही उत्पादनं आहेत ही सर्व विषमुक्त आहेत, त्यामुळे यांचा रोगांशी कुठलाही संबंध नाही। तुम्ही असं म्हणताय की पाणी टाकल्यावर आग भडकते, ही गोष्ट शक्य आहे। कधी शक्य आहे की आग डोम फार मोठा आहे, थोडंसं पाणी शिंपडताय, तर अशा वेळेस त्या पाण्याची वाफ होऊन जाईल ती आग विझवण्याच्या ऐवजी। तुमच्याकडनं जे खत वापरलं जाते किंवा जे काही तुम्ही RNPH वापरलं जाते, याचं प्रमाण जर कमी पडलं तर तुमच्या पिकाची जी भूक आहे ती वाढलेली असते। ती भूक पूर्ण न झाल्यामुळे ते अचानक कमजोर होतं आणि रोगाला मित्रांनो, हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही नेहमी एसटी वैदिक मध्ये एक सूत्र सांगतो, कमजोरीमुळे रोग येतो, रोगामुळे कमजोरी नाही येत। मग पहिला जो कमजोरीमुळे रोग येतो, कमजोरी कुठे आहे? मातीमध्ये आहे। कमजोरी कुठे आहे? पिकामध्ये आहे। मग आपण परिपूर्ण बेसल डोस जर टाकला तर जमिनीमध्ये पहिला बेसल डोस हा मातीच्या पोषणासाठी जातो, परंतु जर पहिलाच बेसल डोस तुम्ही टाकला आणि त्याच्याच भरोश्यावर तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला असं वाटतं की अरे बाकीचे प्लॉट चांगले झाले केमिकलचे आणि आपला वैदिकचा असून देखील खराब का झाला? कारण तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे सूत्र, पहिला बेसल डोस मातीला, दुसरा बेसल डोस हा पिकाला आणि तिसरा बेसल डोस हा तुमच्या प्रगतीला। मग हे तीन गोष्ट जर आपण लक्षात ठेवली, माती बलवान, पीक पैलवान, शेतकरी धनवान, आणि जर ह्याच्याही पलीकडे तुम्ही चौथा बेसल डोस दिला तर ग्राहक आरोग्यवान, म्हणजे तुमची क्वालिटी अशी निघेल का ती औषधासारखी एकदम पौष्टिक आणि अतिशय जबरदस्त प्रतिकारशक्ती असलेली तुम्हाला। म्हणून एसटी वैदिक ही सामान्य शेतकरी ज्यावेळेस वापरतात, ज्यावेळेस ते पहिल्यांदा वापरतात, तेव्हा त्यांना ते जमिनीवर काम करते हे लक्षात न आल्यामुळे ते पिकातल्या बदलांकडे लक्ष देतात आणि त्याच्या भरोश्यावर राहतात आणि मग ते रोगाला बळी पडतात। त्यामुळे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, एसटी वैदिक हे तुम्ही कमीत कमी एक वर्षभर वापरण्यासाठी कमीत कमी 3 बेसल डोस लागोपाठ वापरण्याच्या तयारीने तुम्ही भले 5 गुंठे वापरा किंवा 10 गुंठे वापरा, त्याला वापरलं पाहिजे। दुसरी गोष्ट, एसटी वैदिक अर्धवट वापरून किंवा बेसल डोस कमी करून तुम्हाला कधीही रिझल्ट भेटणार नाही। तुम्ही तुमचंही नुकसान करू नका अर्धवट वापरून आणि आमचीही बदनामी करू नका आणि गैरसमजही पसरू नका। म्हणून तुम्ही प्रॉपर योग्य मार्गदर्शन घ्या आणि प्रॉपर वेनी ते वापरा। विधिपथ्य साधना काय आहेत याचा योग्य पाठपुरावा करा, अभ्यास करा आणि त्याची अंमलबजावणी करा आणि एसटी वैदिकच्या उत्पादनांचा आनंद घ्या। धन्यवाद।